होती है वो पूरे मैनेजमेंट में एफआईआर दर्ज करो। बॉडी डिकम्पोज होती जा रही है, सारे सोए होने दो, यही रहने दो। बॉडी डिकम्पोज होती जा रही, सारे सोए मानो जो तुम लोग, उनको मालूम नहीं क्या सारे लोगों को। पूरे मैनेजमेंट में एफआईआर दर्ज करवा दो। जब तक जीएम नहीं आता तब तक बॉडी नहीं उठाने यहाँ से। उसके घर में अगर महिला होती, जब तक जीएम नहीं आता तब तक घर में हो रहे थे तो ऐसे घर में कोई रहते तो ऐसे रहते आप कितनी से लोग अभी 2 दिन का समय हो गया है। सॉरी सीएम के ऊपर कार्रवाई करने का पूरा हो गया प्लान। सीएम के ऊपर कार्रवाई होगी, उसके मौके से बाहर जाने पड़ेगा। और बाकी जो Sir, they are not taking cognizance. Sir, they are not taking cognizance. Deliberately, they are not taking cognizance. FIR must be lodged against all the management because they themselves are responsible for this type of disaster. They are responsible. आप देखिए 2 दिन से बॉडी सेंटर डिकम्पोज हो रही है, उनको किसी की खबर नहीं। उनको उनके घर में अगर मैयत होती तो वो लोग क्या करते? जाते झक मार के, उनका काम था, उनका फर्ज था सब यहाँ आने का। बॉडी डिकम्पोज होती जा रही है, पूरी दुनिया को पता चल रहा है। और यहाँ पे उन लोग हमारे इंतजाम, हमारा वो एग्जाम ले रहे हैं, हमारा वो गलत बात है ये। क्या हाल हुआ इसका, क्या होगा इसका परिवार, इसके भविष्य तब तक उसका परिवार कोई भी चीज हम भी काम करते बात अनसेफ्टी से काम हुआ, सब लापरवाही से काम हुआ। ये कोई सेफ्टी से काम नहीं कर रहे, वर्कर आ रहे काम पे लगा। मध्ये त्यांचं वर्क सुरू होतं, तुम्ही जे म्हटलं नेमकं त्यांच्यावर काय विशेष होणार? हा जो सिजम नावाचा प्राणी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी घटना जेव्हा 10:30 वाजता ही झाली त्या ठिकाणी बाकी युनिट त्यांनी बंद करायचं होतं आणि तिथली लोक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बाहेर काढायला पाहिजे होती, पण यांनी त्या ठिकाणी काम चालू ठेवलं। तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इथं स्फोट झालेला आहे, इथं धोका निर्माण झालेला आहे, कारण की हे स्फोटक व्यवस्था आहे, RDX या ठिकाणी बनते। पण सीजीएमनी सांगितलं काही हटायचं नाही, तुम्ही काम करा, नाही काम केलं तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकेल, या पद्धतीची धमकी त्या ठिकाणी दिली। माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी जो सीजीएम नावाचा व्यक्ती बसलेला आहे त्यांनी पाप केलेला आहे। आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की सावली गावाचं पुनर्वसन केंद्र सरकारने तातडीनं करावं आणि हे सगळं या ठिकाणी मोठं नवीन याला एक्सपान्शन या फॅक्टरीचं करावं ही मागणी आमची आहे।
भाऊ काय सांगाल, आज इथे आंदोलन पवित्र आहे, नागरिकांचा असंतोष बघायला मिळत आहे, काय इथे तोडगा निघालेला आहे, काय चर्चा झालेली आहे? एक बघा की स्वाभाविक आहे जनतेमध्ये उद्रेक राहणं आणि आयुध निर्माणमध्ये काम करणाऱ्या या विशेष करून स्फोटक इथं RDX बनतं अशी जी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या अधीन, या फॅक्टरीमध्ये कुठली सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे. 1-2 वर्षानंतर जे आम्ही पाहतो आहे की आज मी संघटनेच्याही लोकांशी बोललो, यांच्या CMDशी बोललो, यांचे डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं हे खाजगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे आणि या खाजगीकरणाच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढवून ज्या ठिकाणी 400 मेट्रिक टन उत्पादन होतं तिथं आता 1000 मेट्रिक टन उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे. कर्मचारी कमी आणि फॅक्टरीसुद्धा जिची एक्सपायरी डेट 20 वर्षाच्या नंतरचं 20 वर्षाच्या नंतर 20 वर्षाच्या नंतर त्याची 20 वर्षाच्या नंतर त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती. त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे. नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती, ती बसवली नाही. आम्ही यांना सांगितलं होतं की एक्सपान्शन करा, एक्सपान्शन करत नाही, नवीन कर्मचारी भरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना या ठिकाणी होतात आहेत. आणि म्हणून याला केंद्र सरकारने जसं मिलिटरीमध्ये अग्निवीर केलं तसं या ठिकाणी आयुधवीर निर्माण केलं आणि आयुधवीर निर्माण करून तरुणांमध्येच उद्रेक निर्माण करण्याचं पाप केलेलं आहे. नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी जीविताची हानी होत आहे, लोकांचा जीव सस्ता झाला, अशी परिस्थिती आज इथं या ठिकाणी झालेली आहे. आणि हे सगळे परिणाम खाजगीकरणाचे आहे. याच्या बाजूला जे सावली गाव आहे, या सावली गावाच्या लोकांना सातत्यानं कालच्या झाल्या घटनेच्यामुळे तिथं भूकंपाचा धक्का आल्यासारखा झाला. घराला भिंतीला भेगा पडल्यात, लहान पोरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. काही लहान मुलांनाही त्या ठिकाणी मार लागला गेला. 4 मुलींना, शाळेतल्या मुलींना त्या ठिकाणी धोका निर्माण झाला. आणि ही सगळी परिस्थिती असताना यामध्ये सातत्यानं दुर्लक्ष केलं जाते आणि त्याचा परिणाम आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम या ठिकाणी होते आहे. आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मिनिमम 1 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन त्या परिवाराला दिलं पाहिजे. आज आयुध निर्माणनी 25 लाख रुपये देण्याचं आणि मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे. पण जनतेमध्ये त्याचा उद्रेक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधात हा उद्रेक आहे. आणि जनतेने आज आपण पाहिलं असेल की आयुध निर्माणच्या या गेटवर बॉड्या ज्या कालच्या झालेल्या त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कारवाई व्हावी आणि जे CJM या ठिकाणचं आहे त्याचाच दोष या ठिकाणी जास्त दिसतो आहे. तातडीनं त्याला त्या पदावरून मुक्त करावं, त्यांना निलंबित करावं, ही मागणी या ठिकाणी जनतेची आपल्याला पाहायला मिळते.
हे वेगळे असतात, आपल्यामध्ये बी काही ना काही असतात. तर कृपया तुम्ही एक टीम बनवा आणि त्याला थोडं फाईट करा. एखाद्या वेळेस असं येईल का काही उलट पुलट आंदोलन खराब करण्यासाठी गोंधळ घालतील. म्हणून कृपया इथं महिला भगिनी सगळ्यात म्हणून शांत पद्धतीने तरुण लोकांनी सगळ्यांनी नियोजनबद्ध करा. दुसरा विषय मी आता हे मला नियोजन व्हायला पाहिजे. जर आपल्याला लोकशाहीनं शांत पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो आपला अधिकार कोणी हिरावू शकत नाही. फक्त चूक केल्यानं तो आंदोलनाला गालबोट जर लागला तर तो आंदोलन सक्सेस तर नाही होणार, उलट गुन्हे दाखल. तो आपण गुन्ह्यासाठी बी घाबरायची गरज नाही. परंतु कसं आहे की शांत पद्धतीनं जसं आता शांत पद्धतीनं बसल्या आहेत आणि कॉर्डिनेशन ठेवा. एक मुंबई जाईल, एक दिल्ली जाईल तर आंदोलन सक्सेस नाही होणार. अरे थांब बाबा. मुख्य प्रवेशद्वारावर ग्रामस्थांचा संताप व्यक्त होतोय, आंदोलन करतात. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, कशा हे आंदोलन करतात, काय त्यांच्या मागण्या आहे, काय तुम्ही त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार? नाही, हा जो आंदोलन आहे ना, हा आंदोलन त्यांची तीव्र भावना आहेत आणि याला कारणीभूत हे GMच आहेत. इथले जे मॅनेजर आहेत ना, हे त्यांना काल बोलत आहेत. काल मी इकडे आलो होतो, दुपारी होतो, आपल्या सगळ्यांशी बोलून पण गेलो. नंतर मी परत त्या दवाखान्यात पण भेटलो. परंतु रात्री जेव्हा हे सगळ्यांनी आंदोलन झालं तर त्यांनी समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे होतं. त्यांनी म्हटलं की ते अप्रेंटिसचा जो मुलगा आहे तो फिरायला गेला. म्हणजे याच्या बापाचा होता का, इकडे गार्डन होतं का, तर फिरायला गेले. म्हणजे जे बिचारे शहीद झालेले आहेत, जे मृत्यू पावलेले आहेत, त्यांच्या घरच्या लोकांचे, गावाच्या लोकांची भावना तीव्र आहे. आणि यांना जर हे वरिष्ठ अधिकारी जर असे बोलत असतील तर नक्कीच हे दुर्दैव आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि ह्या अशा अधिकाऱ्यांना तात्काळ इथून हाकलायला पाहिजे. काल प्रशासनाच्या वतीने आकडा लपवण्यात येतो. मृतकांच्या प्रशासन सांगितलं एक मृत्यू झाले, का बरं आकडा लपवण्यात येतो? हो, नक्कीच. काल तर हे झाला एकच सांगत होते, परंतु आता जर आपण बघतोय तर 8च्या जवळपास त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर हे कुठेतरी मिसमॅनेजमेंट ह्या GMचा दिसतोय. तर नक्कीच जे आहे वास्तविकता ते सांगायला पाहिजे आणि हे लपण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तर हे जे झालेले आहे याच्या कारणीभूत GM आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि आमचं एकदम क्लिअर मागणी आहे की यामध्ये जसं देशाच्या बॉर्डरवरती जवान लढता लढता शहीद होतो, तर हे सुद्धा एक्सपोजर जे इकडे जे आहेत, बारूद गोळा जे बनवतात आपल्याकडे, हे सुद्धा देशासाठीच बनवतात. आणि हे बनवता जर समजा शहीद झाले, तर मृत्यू पावले, तर त्याला शहीदाचा दर्जा का नाही मिळावा? शेवटी ते पण देशासाठी करतात, हे पण देशासाठी करतात. अन्यथा प्रत्येक आईचा जो मुलगा जात असेल तर त्या आईवरती काय बितत असेल? आणि याच्या आमची मागणी आहे की ह्या सगळ्या ज्या मृतकांना शहीदाचा दर्जा मिळावा आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडून आर्थिक पॅकेज ताबडतोब घोषित व्हावं आणि यांच्या घराच्या लोकांना नोकरीची पण तरतूद व्हावी, पेन्शनची तरतूद व्हावी. आणि जे आजूबाजूच्या गावाच्या ह्या फॅक्टरीमुळे धोका निर्माण झालेला आहे, यांच्या केंद्र शासनाच्या वतीने पॅकेज किंवा पुनर्वसन हे काहीतरी त्यांना जाहीर करावं. तुम्ही सत्तेमध्ये, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार? मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता. बाळासाहेबांनी शिकवलेला जिथे अन्याय झाला तिथं आपण धावायला पाहिजे. आणि मी सत्याच्या विरोधात म्हणून नाही आहे, जनतेसोबत आहे. जर जनतेसोबत आपण जर राहिलं तरच शासनाला, सरकारला दिसेल ना काय गोष्टी पाहिजेत आणि काय नाही पाहिजेत. आम्ही कालही होतो, रात्री संपर्कात होतो, आजही आहोत. हे सरकारच्या सोबत आम्ही आहोत. सरकारच्या विरोध, याच्या लोकांची मागणी म्हणजे सरकारच्या विरोधात नसते. सरकारकडून आम्हाला सगळं करून घ्यायचे आहेत म्हणून हे सगळे मागणी आहेत.
चेहऱ्याला जे काही हाताला घसाट पायाला मला तर ते स्प्लिंटर इंजुरी त्याच्यासारखं काही असं दिसलं नाही. 5 पेशंटला स्प्लिंटर किंवा फ्लेम इंजुरी फ्लेम इंजुरीज वाले बॉलवाले काही पेशंट हो पहिल्यामुळे ते पुष्कळशे लोक दबले होते. इथे 3 मागणी होती त्यांची की यांना 1 करोडपर्यंत कॉम्पन्सेशन भेटला पाहिजे. तर त्या कॉम्पन्सेशनबद्दल त्यांनी लेखी स्वरूपात दिला. नोकरीबद्दलसुद्धा CMD साहेबांनी ॲश्युअर केला. तिसरा मुद्दा होता जे इंजर्ड आहे त्यांचा उपचार MIL तर्फे झाला पाहिजे, ते सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केला. आणि 5 लाखाच्या कॉम्पन्सेशन जे इंजर्ड आहे त्यांना दिला पाहिजे, ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. बाकी सेफ्टी संदर्भात काही मागणी होती की याच्या इंडिपेंडेंट ऑडिट झाला पाहिजे, इंडिपेंडेंट इन्क्वायरी झाली पाहिजे, ते सुद्धा CMD साहेबांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि लेखी स्वरूपात जे गावकरी लोक होते आणि जे एम्प्लॉई होते आणि जे ॲप्रेंटिस लोक जे होते तिघांना दिलेलं आहे लेखी स्वरूपात. त्यामुळे त्यांनी आंदोलन आता मागे घेतला आणि फॅक्टरीची सुरळीत फॅक्टरी आता चालू आहे. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की 14 जे आहेत दोषी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काय त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? त्याच्या प्रोसिजर ते AD दाखल केलेली आहे आणि इंडस्ट्रियल सेफ्टीचा एक ऑडिट इथे चालू आहे. त्याचबरोबर आम्हीसुद्धा एक स्पेशल टीम नेमले आहे, ज्याच्यामध्ये क्राईम ब्रांचचे लोक, सिक्युरिटी ब्रांचचे लोक आणि इतर एक्सपर्ट आहे. FSLची टीम, नागपूर FSLची टीम बोलवले होते. त्यांनीसुद्धा आपली तपास सुरू केलेली आहे. जसेच आम्हाला जे दोषी आहे कोणामुळे झाला तर त्याच्यावर FIR करून कारवाई करू. आयुध निर्माणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आतापर्यंत आंदोलन सुरू होतं. नेमकं काय आतापर्यंत निष्पन्न झालं आणि काय म्हणजे मागण्या पूर्ण झालेल्या? सर्वप्रथम खंडाराव ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या या हादसामध्ये जे शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि कालपासून सरकारसोबत, प्रशासनासोबत चर्चा चालूच होत्या, पण अजूनपर्यंत काही ठोस असा डिसिजन झालेला नाही. आता आम्ही आंदोलनावर सगळेजण, गाववासी तसेच इथले कर्मचारी बसले आणि या सरकारची काळपिळवणी केली.
आणि त्याच्यानंतर हे जेही हास्यामध्ये दिवंगत झाले त्यांना 50 लाख रुपये देऊ आणि 50 लाख रुपये मंजुरीकरता पाठवू आणि त्यांच्याच जे रिश्तेदार राहतील त्यांना आपण नोकरीमध्ये समाविष्ट करू असं त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. मेरा नाम चंद्रशील नागदेवे, मैं IND डेवलपर फेडरेशन का राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हूँ. साथियों, बड़े दुखद घटना हमारे निर्माणी में घटी है. यही निर्माणी नहीं तो हमारे आयुध निर्माणी के इतिहास में दुखद घटना घटी है, जिसमें हमारे 8 कर्मचारियों को शहीद होना पड़ा और 5 कर्मचारी इंजर्ड है. पर कल इस विषय को लेकर हमने पहले 8:30 बजे तक के पूरे कैजुअल्टी ये निकाल लेने के बाद में 8:30 बजे से लेकर आंदोलन किया था कि हमारे जो कर्मचारी है उनको हमारे जो शहीद हुए उनको 1 करोड़ रुपया का डिस्ग्रेशिया पेमेंट मिलना चाहिए. साथ ही साथ जो हमारे कर्मचारी इंजर्ड है उनको 50 लाख रुपए मिलना चाहिए और साथ ही साथ हमारे जो शहीद कर्मचारी उनको स्थायी सरकारी नौकरी मिलनी चाहिए. इस बात को लेकर हमारा आंदोलन चला था. और अभी आपको यह बताते हुए अच्छा लग रहा है कि हमारे को प्रशासन ने 25 लाख रुपए मिल के तरफ से तथा 25 लाख रुपए एसग्रेशिया का जो पेमेंट है उसके मार्फत हमारे को 50 लाख रुपए हमारे शहीद कर्मचारी को देने का लिखित में आश्वासन दिया है. साथ ही साथ जो हमारे शहीद कर्मचारी हैं उनके परिवार के एक आश्रितों को नौकरी देने का आश्वासन दिया है. साथ ही साथ हमारा जो कर्मचारी जो ट्रेनिंग कर्मचारी था उसके भी परिवार के आश्रित को नौकरी देने का आश्वासन दिया है. साथ ही हमारे जो कर्मचारी जो इंजर्ड हुए उनको 5-5 लाख रुपए यहाँ से जाने के बाद में देने का ऐसा हमारे जो CMD साहब है उन्होंने हमारे को लिखित में ऐसा आश्वासन दिया. धन्यवाद. लेटर आपल्याकडे तुम्हाला देत आहेत ते जपून हॉटेल तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आता तुम्ही येणार आमची विनंती आहे की तुम्ही जपून